33 केव्हीचे सबस्टेशन केले, मंजूर करून घेतले. ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर आपण 38 त्या ठिकाणी केले. जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातले काटी, तामलवाडी ग्रामीण, होर्टी, मंगरुळ, बारूळ, तुळजापूर ग्रामीण हे 6 त्या ठिकाणी ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर. आणि क्षमता वाढ शहापूर आणि माळुंब्रा सबस्टेशन मध्ये क्षमता वाढ आपण त्या ट्रान्सफॉर्मरची करून घेतली. आणि साधारणतः 2250 शेतकऱ्याचे वैयक्तिक डीपी आणि 1550 जी डीपी तुमचे 63 आहेत ती 100 न करायचा निर्णय ह्या आरडीसीएस मधून घेतला. आणि त्याच्यासाठी 1303 कोटी रुपयाची तरतूद सुद्धा तुमच्या खासदार ओमराजे निंबाळकरांना करून घेतली. हे माझं दुसरं ठळक काम. बांधवानो, क्रमांक 3, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत 133 किलोमीटर लांबीचे रस्ते 89 कोटी रुपयाचे आपण ह्या धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजापूर तालुक्यामध्ये करून घेतले. तुळजापूर नळदुर्ग रोड 10 मीटर रुंद आणि 30 किलोमीटर जवळपास 183 कोटी रुपये मंजूर केले. त्या कामाची निविदा प्रक्रिया चालू आहे. नळदुर्ग अक्कलकोट 39 किलोमीटर साठी 274 कोटी रुपये मंजूर करून घेतले. हे काम प्रगतीपथावर आहे. आणि कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प तुळजापूरला देवीच्या मंदिराच्या मागून कधी जाताना रामधारा तलाव बघितला का? किती वर्ष झाले बांधून? 15 वर्ष. का बांधलाय? 21 टीएमसी पाणी त्याच्यात साठवायचे म्हणून. दाटणी बॅरेज बांधून 15 वर्ष झालं. का बांधलाय? पाणी अडवायचंय. बाबांनो, पण दाटणी बॅरेज पासून ते रामधारा तलावापर्यंत मधलीची पाईपलाईन आहे ती मात्र सरकार प्राधान्यक्रमात घेत नव्हतं, काम करता येत नव्हतं. ओमराजेनं त्या 2.5 वर्षाच्या सत्तेच्या काळात कैलास पाटील ओमराजेने ती कामं प्राधान्यक्रमात घेतली. त्याच्यासाठी GR काढला. तो मंत्री जयंतजी पाटील साहेबाच्या सहीनं निघालाय. माझी तयारी आहे इथं एका व्यासपीठावर यायचं आणि दाखवायचं की कुणाच्या काळात प्राधान्यक्रमाला मान्यता दिली. 2200 कोटीची तरतूद आपण करून घेतली, ज्याच्यामुळे पुढच्या वर्षी रामधारा तलावात तुम्हाला पाणी आलेलं बघायला मिळेल. हे काम ओमराजेचं आहे. बांधवानो, त्याचबरोबर खासदार निधी मी 2,32,00,000 रुपये तुळजापूर तालुक्यासाठी खर्च केला. 30-54, 50-54, 3,25,00,000 रुपये तुळजापूर तालुक्यासाठी खर्च केला.